नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आष्टी, पाटोदा, शिरूर या विधानसभा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरुवात झाली. आपल्यासोबत मनसेचे उमेदवार कैलास दरेकर आहेत. मागील काही दिवसापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत, विविध उपक्रम नेहमीच राबवत असतात. आज मराठीमध्ये स्वागत आहे. आज आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय. काय तुमचा परिचय, काय सांगाल? मी कैलास दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे. मी गेल्या 17 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम या आष्टी विधानसभा मतदारसंघात करत आहे. गेल्या 17 वर्षात जवळपास मला वाटतं की जे काही विषय असतील, प्रस्थापितांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे विषय असतील, प्रत्येक विषयावर विरोधी पक्षाची भूमिका फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मांडलेली. शेतकऱ्याचे विषय असतील, शेतकऱ्याची कर्जमाफी असतील, इथून पाठीमागचं तुम्ही जर पाहिलं 10 वर्षाचं रेकॉर्ड जर पाहिलं, सगळ्यात जास्त आंदोलनं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत. येत्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढताय, काय भूमिका असणार आहे तुमची? कुठल्या भूमिका घेऊन या मतदारासमोर तुम्ही जाणार आहेत, काय सांगाल? या मतदारसंघात जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, हा भ्रष्टाचार मुक्त मतदारसंघ करायचा आमचं विजन आहे. दुसरी गोष्ट, ह्या मतदारसंघामध्ये ज्या प्रस्थापितांनी पाठीमागं ज्या काही गोष्टी केलेल्याच नाहीत, करोडोचे भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य व्यक्तीला ज्या अडीअडचणी येतात, समजा तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या तलाठ्याकडे जर सातबारा घ्यायला गेले किंवा एखाद्या विहिरीची नोंद घ्यायला गेले, तर पैसे दिल्याशिवाय या मतदारसंघात कुठलंच काम होत नाही. तर विनामूल्य प्रत्येक नागरिकाचं काम हे विनामूल्य कसं होईल, हे एक आमच्या ह्याच्या विजनमध्ये एक आमचं हे आहे की एकाही नागरिकाला, साधं तुम्ही नोटरी करायला गेलं तर 300, 400 रुपये घेतले जातात. नोटरीची पावती किती आहे? 60 रुपये. तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये गेले तर त्याच्या फीसचे बोर्ड नाहीत. हे सर्वसामान्याचे छोटे छोटे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाकडे ह्या प्रस्थापितांचं दुर्लक्ष एवढं आहे की विचारता सोनं. हे प्रस्थापित फक्त मग्न कशामध्ये आहेत, किती कोटी निधी येतो, त्याच्यामध्ये किती कोटीचा आपण भ्रष्टाचार करू आणि या भ्रष्टाचारातून आलेल्या पैशातून पुढे निवडणुका कशा लढवायच्या आणि परत सत्तेत कसं यायचं, हे गणित हे प्रस्थापित लावतायत. या तीनही तालुक्यातले काय नेमके प्रश्न आहेत? गेल्या अनेक दिवसापासून आष्टी, पाटोदा हा शिरूर मतदारसंघ पाहिला तर दुष्काळी भाग आहे. इथले कुठले रोजगार यायला पाहिजेत जेणेकरून तरुणाच्या हाताला रोजगार भेटेल? इथलं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. आष्टी आणि पाटोदा, शिरूर या 3 तालुक्यातले प्रचंड ऊसतोड मजूर हे पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी आणि काही रोजगारासाठी पुणे, मुंबई जात आहेत. काय सांगाल? पहिली गोष्ट तर गेल्या 45 वर्षात जसं मी म्हणलो की ह्या प्रस्थापितांनी हा मतदारसंघ भकास केलाय आणि ऊसतोड मजूर हा शब्दच आपल्याला शोभत नाही. 45 वर्षात तुम्ही ऊसतोड मजूर, मग तुम्ही 45 वर्ष नेमकं केलं काय? आष्टी सारख्या ह्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये एवढा मोठा कडा सहकारी साखर कारखाना होता. तुम्ही प्रस्थापित म्हणून एकत्र बसून हा कारखाना जर चालू ठेवला असता तर खूप मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला असता. दुसरी गोष्ट, पाटोद्याला MIDC आहे, आष्टीला MIDC आहे. 15-20 वर्ष झालं आष्टी पाटोद्याला MIDC मंजूर आहेत. मग तिथले उद्योग का उभे राहत नाहीत? तर ह्या प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी ते भूखंड घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते उद्योग उभा करायला सक्षम नाहीत. आणि मग ते उद्योग उभा न राहिल्यामुळं ऊसतोड कामगारांचं प्रमाण वाढलं, ते पश्चिम महाराष्ट्रात जात आहे. पुणे, मुंबईला जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं कारण इथं रोजगारच उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, ह्या राजकारण्यांनी काय केलं, आष्टी मतदारसंघाच्या प्रत्येक गावखेड्याच्या फाट्यावर तुम्हाला एक धाबा दिसेल. त्या धाब्यावर अनधिकृत दारू विकली जाते आणि हे कोणाचे लोक आहेत? ते ह्या प्रस्थापितांचे लोक आहेत. अनधिकृत दारू विकली जात असताना कुठल्या कारवाया होत नाहीत. आणि मग ह्यांनी काय झालं, जो तरुण वर्ग आहे हा व्यसनाधीन झाला. या तरुण वर्गाने व्यसनाधीनतेच्या नादात आपल्या जमिनी विकल्या
आज काही काही गावांमध्ये तुम्हाला काही कुटुंब असे दिसतील, पूर्वी 10-10, 20-20 एकर जमीन असणाऱ्याला आज 1 गुंठा जमीन राहिली नाही. ह्याच्याकडे यांचं लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त भ्रष्टाचार करणे, भ्रष्टाचारातून पैसा कमवणे आणि आपण सत्तेत कसे राहू, एवढाच यांच्या डोक्यामध्ये विचार आहे. तुमचा मतदारसंघ भकास झाला तरी त्यांना त्याचं घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दुष्काळी भाग, पाण्याचा प्रश्न जो विचारला, तर मी लहानपणापासून, माझं वय आज 40 वर्ष आहे, मी लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो, तुम्ही ऐकत असताल, कुकडीचं पाणी येणार, कुकडीचं पाणी येणार. मला माहित नाही कुकडीचं पाणी आलं का नाही, तुम्हाला माहित असेल तर काय मला माहित नाही. पण गेल्या 45 वर्षात जर कुकडीचं पाणी येत नसेल तर तुम्ही मतदारसंघाला आशा दाखवता कशाला? दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात आष्टी तालुक्यामध्ये, आष्टी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचे तलाव आहेत. त्याच्यामध्ये गाव तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, सिंचन तलाव आहेत. जवळपास 1000 पेक्षा जास्त तलाव आहेत. मग कुकडीच्या पाण्याची आवश्यकता काय? हेच तलाव तुम्ही खोलीकरण करा, मजबूतीकरण करा, त्याच्यामध्ये पाणी कसं साठल याच्याकडे लक्ष द्या. फक्त मतदारसंघाच्या लोकांचं मत डायव्हर्ट करणे, त्यांना कुठल्या तरी वेगळ्या विषयामध्ये भरकटणे, ह्या प्रस्थापितांचं काम आहे. एवढे मोठे तलाव असताना तुम्हाला दरवर्षी दुष्काळ पडतो किंवा पाणी टंचाई भासते, हे भासले नाही पाहिजे. 1991ला तुम्हाला आठवत असेल, मला चांगलं आठवतं की माझ्या आजोबाच्या घरी लोखंडी पाईपाच्या नळातून आणि पितळी तोटीतून पाणी यायचं. आज ती तोटी घ्यायला गेलं तर 1000 रुपये लागतील. विकास कसा व्हायला पाहिजे होता की त्या पितळी तोटीच्या जागेवर आज सोन्याची तोटी बसली पाहिजे होती, त्याला विकास म्हणावं लागलं. त्यावेळेस रोज पाणी सुटायचं, रोज डेली पाणी सुटायचं. आजची परिस्थिती बघा, 15 दिवस पाणी नाही. त्या लोखंडी पाईपाची जागा प्लास्टिकच्या पाईपाने घेतली, नळाला तोट्याच्या ऐवजी झाकणं सुद्धा आज राहिले नाहीत. आणि टँकरचा जो उद्योग आहे हा काय आहे, ह्याच प्रस्थापितांचा उद्योग आहे. आणि पाणी टंचाई बी कृत्रिम पाणी टंचाई या ठिकाणी केली जाते. आपल्याकडं रोटी प्रकल्प आहे, ब्रह्मगावचा प्रकल्प आहे. तुम्ही नंतर मला वाटतं रोज पाणी सुटताना परत 1 दिवसाड पाणी सुटायला लागलं, नंतर 4 दिवसाड पाणी सुटायला लागलं, नंतर 8 दिवसाला पाणी सुटायला लागलं, नंतर 15 दिवस पाणी सुटत नाही. म्हणजे एवढा मोठा विकास या 45 वर्षात या प्रस्थापितांनी केलाय. माझं तर असं प्रामाणिक मते, हे पाणी देऊ शकत नाहीत, पाण्याचं टायमिंग यांच्याच्याने होऊ शकत नाही. आणि आजही हे जर लोकांच्या दारात जाऊन लोकांना जर फसवत असतील, तर शुद्ध मतदारांनी, माझं मत आहे की ह्या प्रस्थापितांना खरंच हाकलून दिलं पाहिजे. जर असं झालं नाही तर तुम्हाला सांगतो, आष्टी मतदारसंघाच्या पुढच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही जर हे परत सत्तेत बसले तर. आता या 3ही तालुक्यातले अजून कुठले प्रश्न आहेत की मागील काही दिवसापासून तुम्ही फिरताय तेव्हा 3ही मतदारसंघामध्ये तरुणांच्या काय समस्या आहेत, येत्या काळामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं? सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपला महाराष्ट्र असेल, देश असेल, हा कृषीप्रधान देश. कृषी उत्पन्न बाजार समित्या आपल्याकडे आहेत. त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन कशासाठी झाल्या? शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा, शेतकऱ्यांनी जे उत्पन्न काढलंय त्या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा. परंतु ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्याला योग्य भाव न देता हे शेतकऱ्याच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समित्या करतात. ह्या कोणाच्या ताब्यात आहेत? प्रस्थापिताच्या ताब्यात. हे पैसा चाललाय कुठं? ह्यांच्याच खिशामध्ये चाललाय. तुम्ही बघत असताल, अनेक दूध संघ आपल्या इथं पूर्वी चांगले चालायचे, काही दूध संघ आज बंद पडलेत, शासकीय दूध संघ बंद पडलेत. कारण काय? खाजगी चालतात, शासकीय का चालत नाही? तर ह्यांनी फक्त काय केलं, हे भ्रष्टाचाराचं कुरण केलं. राहिला तरुणांच्या रोजगाराचा विषय, MIDC चालू झाल्या तर रोजगार आपोआप उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट, मी पाठीमागं काही सुशिक्षित अभियंते माझ्याकडे आले होते. जवळपास 200-250 सुशिक्षित अभियंते आपल्या मतदारसंघात आले होते. त्यांनी माझ्याकडे विनंती केली की माननीय राजसाहेबांना आम्हाला भेटायचंय. तर मी त्यांना ते भेट घालून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची संघटना एक न झाल्यामुळं ते बारगळा विषय. पण 250 सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत, त्यांनी परवाने काढलेत. काही जे काम, शासनाचे काम आहेत
त्यांची उत्कृष्ट कामं करण्याची इच्छा आहे मतदारसंघात, परंतु त्यांच्या संस्थेवर कामं सुद्धा मिळायला तयार नाहीत. त्याचं कारण असं आहे की या पुढाऱ्यांच्या जवळच्या पाहुण्या रावळ्याच्या काही संस्था आहेत, त्या संस्थाच ते कामं करतायत, त्यांनाच ते कामं मिळत आहेत. मग मला सांगा, शिक्षण घेऊन जर सर्वसामान्याला रोजगार मिळणार नसेल तर त्यांनी करायचं काय? शेतीचं उत्पन्न नाही, सगळ्याच संस्थांवर ह्या प्रस्थापितांचा वर्चस्व असल्यामुळं सर्वसामान्याला काही मिळायला तयार नाही, रोजगार नाही. तुम्हाला सांगतो, काही ज्या गोष्टी आहेत, तुम्ही साधं EWS काढायला गेले किंवा जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र घ्यायला गेले, शेतीतले काही प्रमाणपत्र घ्यायला, सर्वसामान्याला हे सुद्धा मोफत मिळत नाही. त्याचे जे शासनाचे दर ठरलेत त्याप्रमाणे तुम्ही फीस आकारणे करायला पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. आणि रोजगाराचा विषय, ह्या प्रस्थापितांनी जर रोजगार तरुणांना उपलब्ध करून दिले तर ह्या प्रस्थापितांच्या मागं फिरणार कोण? याच्यामुळं हे तरुणांना रोजगार उपलब्ध करू देत नाहीत, कारण निवडणुकात या तरुणांचा वापर हे करतात. या तरुणांना व्यसनाधीन बनवायचं काम जर कोणी करीत असेल तर हे प्रस्थापित लोक करतात. कारण निवडणुकीच्या पिरियडला जे काही चपटीबुटीचा हे आमिष दाखवले जातात त्याच्यात तरुण भरकटला जातो. 17, 18, 20, 21 वर्षाच्या तरुणाला जगाचं काही नॉलेज नसतं आणि तो भरकटून जातो. दादा, मामा, काका करीत तो भरकटलेला तरुण ह्यांना सुधरवायचा नाही, तरुणांना ह्यांना रोजगार द्यायचा नाही. जर तरुणांना रोजगार दिला तर तरुण यांच्या मागे फिरणार नाही. त्याच्यामुळं तरुणांनी सुद्धा विचार करावा की ह्या 45 वर्षात आपल्या मतदारसंघात एकही मोठा उद्योग या ठिकाणी उभा राहिला नाही. त्यामुळं या निवडणुकीत ह्या प्रस्थापितांना तरुणांनी सुद्धा जागा दाखवली पाहिजे. या तीनही तालुक्यातले शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत? मनसे शेतकरी संघटनेचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत, काय नेमक्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे? दरवर्षी शेतकऱ्यांना पीक विमा हेच चाललंय, हेच अनुदान, पण प्रभावी उपाययोजना काय करायला पाहिजे? 2012 मध्ये मी आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी उडीद घालत होते. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे उडदाला हमी भाव 3,000 रुपये, 3200 रुपये काहीतरी असा हमी भाव होता. त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांनी उडीद 2200 रुपये, 2400 रुपये, कृषी उत्पन्न बाजार समितीने 12 मध्ये हमी भावानं उडीद खरेदी न करता 2200 रुपये, 2300 रुपये अशा भावाने, म्हणजे 1000 रुपये कमी असा खरेदी केला होता उडीद. आणि पावत्या देताना चना धानाच्या पावत्या दिल्या होत्या. ज्यावेळेस त्या पावत्या पाहिल्या तर मी असं बऱ्याच लोकांना, तुम्ही काय काय घातलं काय? चना धानाचा तर विषय नाही म्हणला, आता उडीद घातलं, मग पावत्या चना धानाच्या का? त्यावेळेस मी तहसीलदाराकडे तक्रार केल्याच्या नंतर संबंधितांनी ज्या चना धानाच्या पावत्या शेतकऱ्याच्या नावं देऊन ते शेतकऱ्यांवर दबाव टाकून ती तक्रार मागे घ्यायला लावली. परंतु मी 3 दिवस ती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली होती. म्हणजे शेतकऱ्यांचा जो विषय आहे की शेतकऱ्याला जर मालाला भाव दिला, शेतकऱ्याच्या जर दुधाला भाव दिला, तर मला वाटत नाही की शेतकऱ्याला पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, पीक कर्जाची सुद्धा शेतकऱ्यांना आवश्यकता पडणार नाही. पण आष्टी तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी मराठवाड्यातली ही कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तर हिथं अजून कुठले कुठले खरेदी विक्री सुरू करायला पाहिजे? फक्त कांद्यावरच न भागता शेतकरी अजूनही काही बरेचसे प्रमाणात उत्पादन घेत असतात, काय वाटतं? शेतकरी उत्पादन घेतोय, पण शेतकरी काय करतोय की तुमच्या मतदारसंघातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या भाव देत नाहीत. त्याच्यामुळे तो जामखेड, मिरजगाव, जे पश्चिम महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, आता तुम्ही उडदाचे भाव जर पाहिले तर आपल्यामध्ये आणि जामखेडमध्ये जवळपास 700-800 रुपयाचा डिफरन्स होता. बहुतांशी शेतकऱ्यांनी जामखेड, मिरजगाव ह्या बाजार समित्या, काही तर लोक बार्शी सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आष्टी तालुक्यातला माल घेऊन जातात शेतकरी. मग एवढ्या लांब जायची पाळी जर शेतकऱ्यांना येत असेल तर मग हे प्रस्थापित नेमकं काय आहे? यांनी 45 वर्षात काय केलं? कृषी उत्पन्न बाजार समितीत तुम्ही जर माल घालायला गेले तर तुम्हाला सगळं धुळीचं साम्राज्य दिसत, सगळं धुळीचं साम्राज्य. मग तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या सेस
सेस असतो, जो आतापर्यंत तुम्ही सेस घेतला तो कुठं खर्च केला हे शेतकऱ्यांना सांगा. शेतकऱ्यांसाठी तिथं पाण्याची सुविधा नाही, शेतकऱ्यांसाठी तिथं रस्ते नाही. दुसरी गोष्ट, जे शेतकरी 30-30, 40-40 किलोमीटरहून तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात, त्या ठिकाणी त्यांना निवासाची सुद्धा सोय असायला पाहिजे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, परंतु इथं काय दिसत नाही. त्यांना बाहेरच्या मार्केटपेक्षा तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अल्प दरामध्ये कॅन्टीन पाहिजे, जेवण वगैरे उपलब्ध पाहिजे. मग 45 वर्षात तुम्ही केलं काय? फक्त शेतकऱ्यांना लुटायचं काम केलं हो. शेतकऱ्यांना लुटून ह्यांनी, एक साधं उदाहरण दाखवतो, तुम्हाला माहित असेल, मला माहिती. व्यापारी शेतकरी तर प्रोडक्शन करतो, माल तयार करतो. व्यापारी काय करतो? फक्त शेतकऱ्याचा माल घेतो. 1 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समित्यावर अंकुश आणला पाहिजे. हमी भावाच्या खाली शेतकऱ्यांचा माल खरेदी केला गेला नाही पाहिजे. आणि हे व्यापारी काय करतात? हमी भावाच्या खाली खरेदी करतात, आम्हाला परवडत नाही, आणि ते सांगतात तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही दुसरीकडे घाला. जर असे काही व्यापारी असतील तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणार. पण कधी कधी क्वालिटीचा माल असतो, पण ती त्यांच्या पद्धतीने भाव कमी. दुसरी एक गोष्ट सरकारची अशी आहे की आपण काय म्हणतो, बैल गेला झोपा केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी ज्यावेळेस लुटीत असतात तर नाफेडचे केंद्र असते, नाफेडचे जे केंद्र असते, ज्या वेळेस सुरुवातीपासून, तर माझं तर असं मते, मी निवेदन दिली होती की नाफेड केंद्र हे 12ही महिने त्या ठिकाणी चालू पाहिजे. जर नाफेड केंद्र जर चालू राहिले हमी भावाचे, तर तुम्हाला सांगतो ह्या व्यापाऱ्यांची सुद्धा गरज नाही. पण नाफेड केंद्र चालू कधी होतात? शेतकरी माल ज्यावेळेस निघतो त्याच्यानंतर 2-4 महिन्यानंतर नाफेडचे केंद्र चालू होतात. हे सुद्धा सरकारचं धोरण चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. हे जर बदललं गेलं तर तुम्हाला सांगतो 100% शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतात. शेतकऱ्यांना बाकीच्या योजनांची सुद्धा आवश्यकता नाही. मध्यंतरी MREGच्या जलसिंचन विहिरी बऱ्याच प्रमाणात दिल्या. मला सांगा, आष्टी मतदारसंघामध्ये 25-25 हजार रुपये घेऊन गोरगरीब शेतकऱ्यांना विहिरीच्या मंजुऱ्या दिल्या. जर अनुदानाच्या योजना असत्या तर मग हे 25-25 हजार रुपये गेले कुठे? या 25 हजार रुपयांनी एका शेतकऱ्याच्या जवळपास 4 ते 5 हजार विहिरींना मंजुरी दिली. 25 हजार रुपयांनी जवळपास, मी त्यावेळेस तक्रार केली होती, 8 कोटी रुपये ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे 8 करोड रुपयावर यांनी डल्ला मारला. माझ्या पेपरच्या बातम्या असतील, वर्तमान तुम्हीच छापलेल्या बातम्या आहेत. त्यावेळेस हे प्रस्थापित झोपले होते का? हे शेतकऱ्याच्या बाजूने का बोलले नाही? तुम्हाला 1ही रुपया द्यायची गरज नाही, तुम्हाला मोफत आम्ही योजना देऊ, हे का हे प्रस्थापित बोलले नाही? मग कधी कधी असं हे होतो की ह्या प्रस्थापितांनी तर हा 8 करोड रुपये या प्रस्थापितांच्याच खिशात गेले नाही ना. कारण एक मला दाखवा. मी 2019 मध्ये जलसिंचन विहिरीचा विषय उचलला, मी 2023-24 मध्ये बी जलसिंचन विहिरीचा विषय उचलला की या ठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होती. मग हे प्रस्थापित का बोलले नाही? अहो, ते जलसिंचन विहिरीचं तर झालंय. आष्टी शहरामध्ये घरकुल योजना राबवली गेली. सुरुवातीला त्यांच्याकडून बांधकाम परवान्यासाठी 8-10 हजार रुपये घेतले गेले. ज्यावेळेस मी उपोषण केलं नगरपंचायत समोर, त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 1100 रुपये फीस सर्वांना. म्हणजे हे लुटतंय कोण? हे जनतेने पाहिलं पाहिजे. हे तुम्हाला लुटतायत प्रस्थापित, आणि तोच पैसा परत तुमच्या निवडणुकामध्ये बाहेर येतोय. असं एक चित्र मतदारसंघाचं दिसतंय. आष्टी पाटोदा ह्या 3 तालुक्याच्या गेल्या अनेक वर्षाच्या ज्या समस्या आहेत, तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत असतात. हे जे पाठपुरावा केला याचंच फळ म्हणून तुम्हाला मनसेने उमेदवारी दिली असावी का? गेल्या 17 वर्षाचं राजकीय प्रवास, एकनिष्ठता, आणि दुसरी गोष्ट, पक्षाने एक गोपनीय सर्वे केला होता. आष्टी, पाटोदा, शिरूर आणि यामध्ये गोपनीय सर्वे केला होता की मनसेचा कुठला पदाधिकारी काम करतोय, कशा पद्धतीने काम करतोय. मला उमेदवारी मिळणं, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली सुद्धा नव्हती.
ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली 45 लोकांची यादी जाहीर झाली, हं. त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 10:30 पावणे 11ला मी घरी झोपलो होतो. ज्यावेळेस मला फोन सुरू झाले त्यावेळेस मला कळलं की मला उमेदवारी पक्षाने जाहीर केली. आणि पक्षाने पण पक्षाकडे मागणी वगैरे केली होती का मग उमेदवारी संदर्भात? नाही, उमेदवारी संदर्भात पक्षाकडे मागणी केली नव्हती. फक्त ज्या वेळेस सर्वे होऊन गेल्याच्या नंतर पक्ष निरीक्षक आले होते त्यावेळेस इच्छुकाच्या यादीमध्ये माझं नाव होतं. आणि जो कामाचा अहवाल आणि त्यांनी जो केलेला सर्वे हे माननीय राजसाहेबांनी पाहून जो माझ्यावर जबाबदारी टाकली, मी म्हणतो जे आष्टी पाटोदा शिरूरची जनता जे निर्णय देईल तो देईल, पण जो विश्वास माननीय राजसाहेबांनी माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यापूर्वी तुम्ही आष्टी ते मुंबई सायकलवर मोर्चा काढला होता का? काय नेमकं काय झालं? 2016 मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेतलं होतं. शेतकरी त्यावेळेस दुष्काळामध्ये होरपळत होता. त्यावेळेस आपल्याच माध्यमातून मी आष्टी ते मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सायकल मोर्चा काढला होता. आणि त्या सायकल मोर्चाचा इफेक्ट असा झाला की त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्यातले माननीय धनंजय मुंडे हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. आणि ज्या बीड जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या छापून आल्या त्या त्यांनी त्या विधान परिषदेमध्ये मांडून सायकल मोर्चाला हे ते यश होतं. 2017 मध्ये जे 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी झाली हे खरं तर श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच होतं. परंतु ते श्रेय आम्हाला त्या ह्याच्यामध्ये घेता नाही आलं. हे एक आमचा त्याविषयी खेद वाटतो, परंतु श्रेय आमचं आहे. कशा पद्धतीने आता लढत होईल तुमची, कोणाशी सामना होईल आणि आष्टी तालुक्यातल्या निवडणुकीचं काय परिस्थिती राहील, काय वाटतं? जे काही काम आहेत आणि ह्याच प्रस्थापितांचा जो विकासाचा भकास यांनी जो केलेला आहे, तर मला एक वाटतं की या मतदारसंघातली सुज्ञ जनता मला आमदार केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीने ह्या प्रस्थापितांच्या व्यतिरिक्त आम्ही गेल्या 17 वर्षात एक विरोधी पक्ष म्हणून जे सक्षमतेने काम केलं, जे आंदोलनं केले आणि हे शेतकऱ्यांच्या हिताचे, समाजाच्या हिताचे एकमेव पक्ष असेल पाण्याचा नळ, नाली, रस्त्याचं तर तुम्ही आता पाहिलं असेल, मी संभाजीनगर खंडपीठ न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली. रस्त्याचा विषय, करोडोचे रस्ते येतात, करोडोचे. कुसळून बुवांजरा फटा रस्ता जर पाहिला तुम्ही तर तुम्हाला सांगतो जवळ 3 कोटीचा रस्ता. हे रस्ते भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो आमदारांकडून, परंतु खऱ्या अर्थाने रस्त्यामध्ये काय नेमका घोळ आहे की वर्षभरातच तो रस्ता खराब होत आहे? रस्त्यामधचा नेमका घोळ तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये बरेच प्रकार असते. 3-4 कोटीचा रस्ता असला तर तो उकरून त्याची दबाई करून त्याच्यामध्ये 3-4 लेअर असतात. त्याच्यामध्ये मग हे काय करतात, पूर्वी जो रस्ता असतो त्याच्यावरच आपलं सिलकोट वगैरे टाकून द्यायचं. आणि जनतेला वाटतं, सर्वसामान्य जनतेला त्या रस्त्यातलं नॉलेज नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं त्यांना वाटतं रस्ता झाला, बरं झालं बा रस्ता झाला. पण तो रस्ता 2 महिन्यात 4 महिन्यात उखडायला सुरू होतो. परंतु त्याचं हे असतो, म्हणजे देखभाल दुरुस्तीचा सुद्धा कालावधी असतो. हा सर्वसामान्य जनतेला माहीत नसतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटतं रस्ता झाला, खराब झाला, पण त्याच्यामध्ये करोडो रुपये हे प्रस्थापित पुढारी आणि अधिकारी खात असतात, डल्ला मारीत असतात. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो, ह्या 23 कोटीची याचिका दाखल करताना मला काय ऑफर आल्या नसतील का? 100% मला ऑफर आल्या. पण समाजाच्या हितासाठी मी जरी फाटका असलो, काय ऑफर आल्या नेमकी? अनेक काढून घ्या, हो, याचिका काढून घ्या, हो, पैशाच्या ऑफर आल्या. मला 2007 ची माझी ग्रामपंचायतची निवडणूक आठवती. त्यावेळेस मला 2007 ला 1 लाख रुपयाची ऑफर आली होती की तुम्ही फॉर्म काढून घ्या. पण मला एक आज असा हे वाटतो आत्मविश्वास, जर मी त्यावेळेस ते 1 लाख रुपये घेतले असते आणि जनतेची दिशाभूल केली असती तर आज ह्या विधानसभेमध्ये मला उभा राहता आलं नसतं. योगायोगाने तुमचं क्रमांक 1 ला नाव आले. माझं क्रमांक 1च्या ज्या नावाचा विषय आहे, तुम्ही पाहिला असेल, महाराष्ट्रातल्या मनसेच्या पहिल्या यादीत आष्टी मतदारसंघाची उमेदवारी पहिली.
दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे म्हणले की तुमचं बॅलेट पेपरवर नाव पहिलं आलंय, तर ते सुद्धा योगायोगच आहे. आणि योगायोगाच्या गोष्टी आणि कामाचा तुमचा जो ओघ आहे आणि एकनिष्ठतेचं जे फळ आहे ते 100% मला वाटतं की ह्या निवडणुकीत 23 तारखेला सुद्धा मी एक नंबर राहील. हे जी मला शेवटी या मुलाखतीच्या काय सांगाल, मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एकच आवाहन करेल की तुम्ही प्रस्थापितांच्या नादी न लागता, ह्या प्रस्थापितांच्या नादी न लागता आतापर्यंतच्या 45 वर्षाचा इतिहास बघा. तुमच्या घरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय का? तुमचा तरुण व्यसनाधीन कुणी केला? 45 वर्षात हे तुम्हाला पाणी देऊ शकले नाही. 45 वर्षात हे तुमच्या मालाला भाव देऊ शकले नाहीत. कडा सहकारी साखर कारखाना एवढा मोठा असताना तो बंद पाडला गेला. दूध संघ बंद पाडले गेले. म्हणजे तुमचे रोजगाराचे जे साधन आहेत हे ते बंद पाडत गेले आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढवत गेले. आज जर त्यांच्या पूर्वीच्या निवडणुकातल्या प्रॉपर्ट्या पाहिल्या आणि आजच्या प्रॉपर्ट्या पाहिल्या, त्यांचे उद्योग काय आहेत, व्यवसाय काय आहेत, त्यांचे व्यवसाय पहा. मग एवढी माया आणि मालमत्ता जमा कुठून होती? तर ह्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, ह्यांच्या मागे न फिरता तुमच्या रोजगाराचा विषय जे मांडतील, जे शेतकऱ्याच्या हमीभावाचे विषय सोडवतील. आणि आता 45 वर्ष झालं ना राव, हेच 15 वर्ष 20 वर्षे हेच लोक. तुम्ही बदल कधी करणार आहेत का नाही? जर लोकांनी बदल नाही केला तर मी म्हणल्याप्रमाणे 10 पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. तर जनतेने याचा विचार करून हे सगळं टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिनला मतं करावेत आणि येणाऱ्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने मनसेचं रेल्वे इंजिन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावं. हे होते मनसे शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष. त्यांना आजपर्यंत केलेल्या कामाचं फळ मिळालं. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.